Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कर्करोगावर मात, अर्थातच कॅन्सरपासून मुक्ती. आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट असणारे डॉक्टर गौरव जसवाल सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर गौरव जसवाल सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर गौरव जसवाल सरांचं व्यक्तिमत्व केलं आता महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. विशेष करून रेडिएशन ऑन्कॉलॉजी विषयामध्ये त्यांनी MD पदवी संपादन केली आहेच. पण या ठिकाणी ते थांबले नाहीत, तर नवीन नवीन प्रकारचे उपचार जे रेडिएशन ऑन्कॉलॉजी या क्षेत्रात आलेले आहेत हे आज सर्वसामान्य रुग्णांपर्यंत ते ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून पोहोचवत आहेत. सध्या ते विशेष करून सातारा, चिपळूण आणि तळेगाव या ठिकाणी कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सर्वच प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरची सुरुवात ह्याची स्थापना ही श्री उदय देशमुख सरांनी केली 2014 साली. पण त्याआधी त्यांना 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रात होताच. ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर ही सुरुवात साताऱ्यामध्ये झाली, त्यानंतर चिपळूण आणि तळेगाव या ठिकाणी आता अद्ययावत सुसज्ज अशी कॅन्सर हॉस्पिटलची निर्मिती हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी सर्व प्रकारचे उपचारही उपलब्ध आहेत. ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरने आजपर्यंत वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यातील काही पुरस्कार मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे वाटतात. त्यातील पहिला आहे मोस्ट ट्रस्टेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इन महाराष्ट्र हा आहे. त्याचबरोबरीने त्यांना इंटरनॅशनल प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलेला आहे. विशेष करून या ठिकाणी खास करून ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरला NABH अक्रेडिटेशन म्हणजेच गुणवत्तेचं प्रमाणपत्रही मिळालेलं आहे. सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर्स आज महाराष्ट्रात गेली 10 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी केलेल्या एकंदरीतच कामगिरीचं कौतुक हे संपूर्ण आता जगभरात होत आहेच. पण आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष करून मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की आता ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष करून कॅन्सर रुग्णांसाठी आणि या ठिकाणी एकंदरीतच कॅन्सर प्रिव्हेन्शन म्हणजे कॅन्सरचा प्रतिबंध करण्यासाठी जे हाय रिस्कमध्ये पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट कन्सल्टेशन म्हणजे प्रथम वैद्यकीय सल्ला हा संपूर्णतः मोफत ठेवण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आपल्याला पुढचे उपचार आहेत तेही सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर हे सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहेच. पण एकंदरीतच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून आज ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो किंवा कॅन्सरचा धोका असो आपण निराश न होता कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे ह्याचा आपण लाभ घेऊ शकता. तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टर गौरव जसवाल सरांचं. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम कॅन्सरचं प्रमाण सर खूप वाढत आहे एकंदरीतच जगभरामध्ये आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. तर सध्या एक रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून कोणत्या प्रकारचे कॉमन कॅन्सर आपल्याला सगळ्यात जास्त आढळतात, काय सांगता येईल? कैंसर बहुत प्रकार के होते हैं. सबसे कॉमन जो हमारे देश में कैंसर पाया जाता है वो टोंड का कैंसर है, ओरल कैंसर है, स्त्रियों के अंदर स्तन का कैंसर है और उनके अंदर गर्भ की जो पिशवी है उसके टोंड का कैंसर है, फुफ्फुसा का लंग कैंसर है, अन्न नली का कैंसर है, पोट का कैंसर है, प्रोस्टेट कैंसर है, यहाँ तक कि गुर्दे का कैंसर भी हो सकता है, खून का कैंसर भी हो सकता है और कुछ जो हमारी लिम्फ नोड है, गांठ है, उनका भी कैंसर हो सकता है. तो ये विभिन्न प्रकार के कैंसर हैं. पर इन सब कैंसर्स के प्रकार जो जितने हैं उसके हिसाब से हमारे पास सबकी ट्रीटमेंट भी अवेलेबल है. हाँ, मैं जमाल चिलवान सावड़ा चिपळूण का रहने वाला हूँ. 3 साल पहले मेरे गले के अंदर एक फुड़ी आई थी, तो डॉक्टर गौरव जायसवाल ने डिसाइड किया कि कैंसर की फुड़ी आई और डॉक्टर गौरव जायसवाल ने मेरा ऐसा ट्रीटमेंट किया कि उस ट्रीटमेंट की वजह से मुझे जीवदान मिला और मुझे लंबी उम्र मिली और मेरी बीमारी दूर होगी. और डॉक्टर गौरव जायसवाल ने मुझे 35 रेडिएशन दिए और बहुत बढ़िया ट्रीटमेंट किया. ताकि मैं डॉक्टर गौरव जायसवाल को बहुत धन्यवाद देता हूँ.
मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचं आहे की ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरने ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्णतः मोफत शिबिर ठेवलेलं आहे कॅन्सर रुग्णांसाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिलं कन्सल्टेशन किंवा पहिला जो वैद्यकीय सल्ला आहे संपूर्णतः मोफत असणार आहेच, पण त्याच अनुषंगाने पुढे निदान करण्यासाठीच्या असणाऱ्या चाचण्या म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन झाल्या, त्याचप्रमाणे ट्रीटमेंट ह्यामध्ये सुद्धा विशेष सवलत ठेवलेली आहे. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो किंवा कॅन्सरचा धोका आहे असं वाटत असेल तर विविध स्वरूपाच्या स्क्रीनिंग टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण कॅन्सर आहे की नाही हे लवकर ओळखू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त विशेष करून जे रक्ताचे कर्करोग आहेत म्हणजे ज्याला आपण ब्लड कॅन्सर्स म्हणतो, ह्यासाठी सुद्धा विशेष उपचार आणि निदान पद्धती ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. फक्त याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न, आपण स्वतः रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहात, तर ही जी एकंदरीतच ब्रँच आहे त्याच्यामध्ये आपण कोणकोणते इलाज करता आणि आपली एक्सपर्टीज काय आहे, काय सांगता येईल? हमारी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट टीम में हम 3 रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हैं. मैं तलेगांव हॉस्पिटल के अंदर डायरेक्टर रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट की तरह कार्य करता हूँ. मैं जो भी नई टेक्नोलॉजी है सब के अंदर सक्षम हूँ. IMRT है, IGRT है, VMAT रैपिडाक है, टोमोथेरेपी ट्रीटमेंट्स है, स्टीरोटैक्सी ट्रीटमेंट्स है और इवन ब्रैकीथेरेपी के लिए भी मैं सक्षम हूँ. जो हमारे पास अभी तलेगांव के अंदर मशीन है टोमोथेरेपी रेडिक्सैक्ट, वो एकदम नवीन और अत्याधुनिक मशीन है. उस मशीन के अंदर हम लोग किसी भी प्रकार का कैंसर का उपचार कर सकते हैं. ये सारे कैंसर जिनका मैंने नाम लिया, टोन का कैंसर, स्तन का कैंसर, गर्भाशय की पिशवी का टोन कैंसर, लंग कैंसर, फुफ्फुसा कैंसर, पोटाचा कैंसर, प्रोस्टेट कैंसर, ये सभी प्रकार के कैंसर का उपचार हम इस मशीन के अंदर एकदम सटीक तरीके से, एकदम सफाई से, कम तकलीफ के साथ पेशेंट को बहुत ही कम समय के अंदर करके दे सकते हैं. और ये जो हमारी रेडिक्सैक्ट टोमोथेरेपी मशीन है, ये महाराष्ट्र की पहली इतनी आधुनिक मशीन है और ये मशीन इंडिया के अंदर भी बहुत कम है और यहाँ तक कि इंडिया ही नहीं, ये पश्चिमी देशों में भी अभी एक तरह से अपकमिंग टेक्नोलॉजी की तरह है. मी छाया श्रीकृष्ण झांबरे, तळेगाव दाभाडेमध्ये राहते, यशवंतनगरला. मी कॅन्सर पेशंट आहे. माझा उजव्या छातीला कॅन्सर होता, ऑपरेशन झालेले, पण आता मी आपल्या अँको सेंटरला केमोथेरपी घेतली आणि मी रेडिएशन घेतले. एकदम व्यवस्थित मला ट्रीटमेंट भेटली. एकदम फ्रेश आहे मी. मला कुठलाही प्रकारचा त्रास झाला नाही आणि रेडिएशनमध्ये पण मला काही जाणवलं नाही, काही कळलं नाही. सरांच्या ट्रीटमेंटने मी एकदम ओके झाली. माझा आज शेवटचा रेडिएशन होता. एकदम हेल्दी आहे मी. आता आपल्याला ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर सातारा, चिपळूण आणि तळेगाव, पुणे ह्या तिन्ही ठिकाणी उपलब्ध असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी साताऱ्यामध्ये आहे, कोकणासाठी चिपळूणमध्ये आहे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी संपूर्णतः तळेगाव या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं हे टोमोथेरपीचं आपल्याला मशीन आता सर्वच कॅन्सर रुग्णांसाठी उपलब्ध झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना मोफत शिबिर असणार आहे कॅन्सर रुग्णांसाठी, ज्या अंतर्गत आपल्याला वैद्यकीय सल्ला, पहिलं कन्सल्टेशन संपूर्णतः मोफत असणार आहे, पण त्याच अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन्स आणि उपचार सुद्धा सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच आपण आता ह्या टोमोथेरपी मशीनबद्दल आम्हाला सांगितलं, तर एकंदरीतच हे मशीन कसं काम करतं आणि कोणकोणत्या आजारांमध्ये याचा जास्त वापर करता येतो, काय सांगता येईल? टोमोथेरेपी मशीन जो है वो हमारी जो पेशेंट के अंदर की जो बीमारी है, जो आजार है, उसको छोटे छोटे हिस्सों में बांटती है. हर उस एक छोटे हिस्से को एक सटीक तरीके से मैनेज करने की कोशिश करती है. जो डोज है, जो रेडिएशन आ रही है, वो वहीं ट्यूमर के अंदर जाए और आजू बाजू जो उसका एक स्वस्थ टिश्यू है वहाँ पर कम पहुँचे या पहुँचे ही नहीं. इस तरह एक छोटे छोटे भाग में डिवाइड करके उसको एक सफाई से एक बहुत अच्छे तरीके से उपचार करने की कोशिश करती है. इसके कारण जो पेशेंट को आने वाला साइड इफ़ेक्ट है, वो टॉक्सिसिटी है, वो इस मशीन से काफ़ी कम है. और जो पेशेंट का ट्यूमर है, जहाँ हम लोगों को एक्चुअल में रेडिएशन पहुंचानी है, वहाँ पे रेडिएशन के पहुंचने का जो चांस है वो काफ़ी ज़्यादा बढ़ जाता है. इस मशीन से हम लोग जो ट्यूमर हैं, जो हमारे मुश्किल हिस्सों में ट्यूमर रह जाते हैं, जैसे हमारे फुफ्फुसा में है, लंग में है, ब्रेन में है, इन सब को ट्रीटमेंट हम लोग कर सकते हैं आसानी से. और जो ट्रीटमेंट एक लंबा ट्रीटमेंट है जो 30 से 35 दिन में ख़त्म होता है, वो ट्रीटमेंट को हम स्टीरोटैक्सी बोल के SBRT SRS कर सकते हैं, जिनको हम
1 से लेकर 5 दिन में भी ख़त्म कर सकते हैं। और वो जो उपचार है वो इस मशीन से बहुत अच्छी तरीके से हो सकते हैं। और अभी हमारे सेंटर ने रिसेंटली एक काफ़ी अच्छी ट्रीटमेंट भी की है। एक जो फुफ्फुसा के बिल्कुल बीच के भाग का, जिसको हम अल्ट्रा सेंट्रल ट्यूमर्स बोलते हैं, उस ट्यूमर का उपचार किया है। और पेशेंट जो था, जो सांस की तकलीफ़ लेकर आया था, जब वो उपचार करके गया तो एकदम आराम से सांस लेता और अपनी जीवन शैली, जीवन पद्धति को एक नॉर्मल तरीके से व्यतीत कर रहा है अब। हम सर के पास जब आए थे तब हमें इसके जीबीएम के बारे में कुछ नॉलेज नहीं था कि कैसे क्या होता है, कितने दिन का रेडिएशन रहता है। सर ने हमको पूरा डिटेल में सब गाइड किया और उन्होंने बहुत अच्छी तरीके से हमें समझाया कि क्या करना चाहिए, क्या क्या फॉलो करना चाहिए। और यहाँ के जो स्टाफ भी थे वो भी सब अच्छे थे। और अभी मम्मी में बहुत इम्प्रूवमेंट भी है, अच्छे से बात कर सकती है, अच्छे से देख सकती है कैमरे की तरफ, चल भी सकती हूँ। हाँ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडिएशन ऑन्कॉलॉजीच्याच बरोबरीने म्हणजेच टोमोथेरपीच्या बरोबरीने इतरही अत्याधुनिक स्वरूपाच्या ज्या सोयीसुविधा आहेत, ज्याच्यामध्ये मेडिकल ऑन्कॉलॉजी म्हणजे केमोथेरपी झालं, इम्युनोथेरपी झालं, टार्गेटेड थेरपी झालं, किंवा त्याच अनुषंगाने सर्जिकल ऑन्कॉलॉजी म्हणजे विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या कॅन्सरवरच्या, किंवा विविध प्रकारच्या तपासण्या ज्याच्यामध्ये CT स्कॅन, पेट स्कॅन, किंवा त्याच अनुषंगाने थर्मल स्कॅनिंग सारखी जी गोष्ट आहे, हिमॅटो ऑन्कॉलॉजी आहे म्हणजेच रक्ताचे कर्करोग किंवा ब्लड कॅन्सर आहेत ह्यासाठी, आणि विविध प्रकारचे इतरही उपचार पद्धती एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला मिळणार आहेत। ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर या ठिकाणी जे महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे, विशेष करून तळेगाव, सातारा आणि चिपळूण या ठिकाणी मुख्य हॉस्पिटल्स आहेतच। पण ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व कॅन्सर रुग्णांसाठी मोफत शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत आपल्याला फर्स्ट कन्सल्टेशन संपूर्णतः मोफत मिळणार आहे आणि पुढील जे उपचार आणि निदान आहेत हे सुद्धा सवलतीच्या दरामध्ये असणार आहेत। तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात। सर, या अनुषंगाने अर्थातच आपण आता आम्हाला सांगितलं की कशा रीतीने टोमोथेरपीमुळे विविध कॅन्सर बरे होऊ शकतात, तर एकंदरीतच ह्या उपचारांचे काय काय फायदे आहेत आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा। ये मशीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी को यूज़ करती है, मशीन लर्निंग टेक्नोलॉजी को यूज़ करती है, जिसके तहत बाकी सारी जो पुरानी मशीन रहेंगी वो पेशेंट का उपचार करते हुए बहुत सारे कैंसर्स, जैसे ये लंग कैंसर, फुफ्फुसा कैंसर हुआ, या लेफ्ट साइड का ब्रेस्ट कैंसर हुआ, उसमें वो क्या करना चाहेंगी पुरानी मशीन्स की, पेशेंट की सांस रोक के, पेशेंट को एक जगह रोक के रेडिएशन देना चाहेंगी ताकि वो एक बराबर सही जगह पे पहुँच सके। इस मशीन में ऐसा बिल्कुल नहीं है। पेशेंट अपनी नॉर्मल सांस ले सकता है, फ्री ब्रीदिंग में मशीन के ऊपर लेट सकता है। और ये मशीन जब पेशेंट के आसपास घूमता है तो एक सर्कल में बहुत सारे एक्सरेज, 6 एक्सरेज लेता है और उससे वो एक कंफर्म करता है कि पेशेंट का ट्यूमर का पोजीशन किधर है। अगर आने वाले जो उसने एक्सरे लिया, फोटोग्राफ, रेडियोग्राफ लिया, वो पुराने वालों से मैच नहीं करेगा तो मशीन ऑटोमेटिकली बंद हो जाएगी और हम लोग दोबारा वेट करेंगे कि जब पेशेंट का ब्रीदिंग पैटर्न नॉर्मल होगा और जब मशीन उस ट्यूमर को दोबारा ट्रैक कर सकेगी आर्टिफिशियल इंटेलिजेंस मशीन लर्निंग की पद्धति को यूज़ करते हुए, तो दोबारा वो मशीन ऑन होगी और पेशेंट को रेडिएशन मिलेगी। इससे जो मशीन का जो एक ट्रीटमेंट की जो एक्यूरेसी है वो बहुत हाई हो जाती है और पेशेंट का कंफर्ट तो है ही है, क्योंकि उसको कोई सांस नहीं रोकना है, कोई एक्स्ट्रा डिवाइस, कोई हमें यंत्र नहीं यूज़ करना है। मी आशा शरद पाटील, मला ना घशामध्ये त्रास होता की घेताना, तर मी डॉक्टर सरांना भेटले, त्यांच्याकडनं मला असं मार्गदर्शन भेटलं की तुम्ही 10 दिवसाचं रेडिएशन घ्या। मग पहिल्या दिवशी मला इतकी म्हणजे माझी परिस्थिती डाऊनच होती, पण 10 दिवस आज मला पूर्ण आले, मला एकदम बरं वाटते आणि सगळं माझं स्टाफ लोकांनी पण मला एकदम सहकार्य केलं, व्यवस्थित रेडिएशन झालं, मला पूर्ण बरं वाटते आता। सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की आपण सांगितलं तसं आता ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये सर्वोत्तम उपचार आता उपलब्ध झालेले आहेत, खास करून कॅन्सर रुग्णांसाठी। पण कॅन्सर प्रिव्हेंट करायचं झाला तर त्यासाठी आपण काय काय करतो, काय सांगता येईल? प्रिवेंशन का मतलब है कि हम लोग कैंसर को होने से पहले ही रोक सके। तो उसको होने से पहले रोकने के लिए हमारे पास कुछ ऐसे तपास होने चाहिए, कुछ ऐसा इन्वेस्टिगेशन होनी चाहिए जो हम कर सकें और कैंसर को होने से पहले रोक सके। तो उसके लिए अगर हम बात करेंगे तो सबसे पहले हमारे पास है टोंट का कैंसर। टोंट के कैंसर की अगर हम लोगों को चेकअप करनी है तो हमारे ऑन्कोलाइफ हॉस्पिटल में उसको चेकअप करने के लिए आपको ऑन्को सर्जन को दिखाना है, वो चेक करेंगे और नई आजकल पद्धति टेक्निक्स है जिनसे वो चेक करते हैं। और अर्ली कोई एकदम नया छोटा कैंसर का कण भी है तो उसको भी पकड़ के वो ढूंढ सकते हो, उसका इलाज करेंगे तो अच्छा असर मिलेगा, पेशेंट को अच्छा रिस्पांस मिलेगा। उसी तरह अगर गर्भ की पिशवी के टोंट का कैंसर है तो उसमें पैप्समेयर रहता है, वो हमारे पास डॉक्टर्स हैं ऑन्कोलाइफ में जो वो तपास करते हैं और उसको अर्ली डिटेक्शन में हेल्प करते हैं। और पोर्ट के कैंसर के लिए एक दूरबीन का जो है टेस्ट कोलोनोस्कोपी वो है हमारे पास। उसी तरह प्रोस्टेट के लिए PSA तपासनी है।
और ब्रेस्ट के लिए हमारे पास मैमोग्राफी है और थर्मल स्क्रीनिंग है। थर्मल स्क्रीनिंग ये ऑन्कोलाइफ का एक नया हमारे पास तपासनी आई है, जिसके अंदर हम लोग 18 से लेकर 80 वर्ष तक की किसी भी महिला का एक ब्रेस्ट स्कैन कर सकते हैं, जो कि मैमोग्राफी में हमारे पास लिमिटेशन रहती है कि एक 40 की उम्र के बाद ही उसको हमको करने का रहता है ज़्यादातर पेशेंट्स में। तो ये थर्मल स्क्रीनिंग हम लोग 18 से लेकर 80 साल तक की किसी भी महिला का कर सकते हैं, जिसमें हम लोग उनके अंदर अगर कोई ब्रेस्ट के अंदर कोई कैंसर के चेंजेस आ रहे हैं तो उसको जल्दी डिटेक्ट कर सकते हैं और उनको एक सही मार्गदर्शन दे सकते हैं, सही रास्ता दे सकते हैं आगे उपचार के लिए। और ऐसी एक अर्ली अगर एक जल्दी आई हुई बीमारी को पकड़ें तो पेशेंट का जो ठीक होने का पूरी तरह जो चांस है, जो एक उसके पास शक्यता है, वो काफ़ी ज़्यादा रहती है बाकी सारे पेशेंट्स की जिनकी एक बीमारी की स्टेज ज़्यादा हो गई है। मला आवर्जून सर्वेक्षणाला सांगायचं आहे की ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना संपूर्णतः मोफत शिबिर असणार आहे कॅन्सर रुग्णांसाठी आणि त्याच पद्धतीने ज्यांना कॅन्सरचा धोका आहे, म्हणजे ज्यांना धूम्रपान, तंबाखू चघळण्याची सवय आहे, गुटखा चघळण्याची सवय आहे किंवा विशेष करून ज्यांना कुठेही विशेष लक्षणं दिसत आहेत कॅन्सर स्वरूपातली, स्तनांमधल्या गाठी झाल्या, 40-50 नंतर आपल्याला माहितीच आहे की कॅन्सरचं प्रमाण वाढतं विविध प्रकारच्या, सो त्यासाठी सुद्धा खास स्क्रीनिंग तपासण्या ह्या आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, ज्या अंतर्गत आपण लवकर कॅन्सरचं निदान करू शकतो आणि कॅन्सर टाळू शकतो। ह्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की विशेष करून सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार ज्याच्यामध्ये टोमोथेरपी सारखे उपचार आहेत हे आता उपलब्ध आहेत आपल्याला, खास करून ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर तळेगाव, पुणे, त्याचबरोबरीने सातारा आणि चिपळूण या ठिकाणी सुद्धा। तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात। सर, अर्थातच या अनुषंगाने ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना आहे, तर ह्या विषयी आम्हाला काय सांगाल? ऑन्कोलाइफ कैंसर सेंटर का जो पहला ब्रांच है वो सतारा में 2014 में हमारे चेयरमैन मिस्टर उदय देशमुख के नेतृत्व में ओपन किया गया था। आज उसको ओपन हुए 10 वर्ष हो चुके हैं। 40,000 से ज़्यादा पेशेंट्स को हम सक्सेसफुली ट्रीट कर चुके हैं। 100 से ज़्यादा स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स हमारे हॉस्पिटल चेन के अंडर है। 300 से ज़्यादा हमारे पास एंसिलरी स्टाफ है और ऐसी कोई एक सुविधा नहीं है जो कैंसर ट्रीटमेंट में विश्व के स्तर के हिसाब से होगी जो हमारे पास नहीं है। हमारे पास लेटेस्ट सर्जिकल मोडालिटीज़ हैं, एक्सपीरियंस सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट है, लेटेस्ट कीमोथेरेपीज़ का हम लोग प्रयोग करते हैं अपने पेशेंट्स के ट्रीटमेंट के लिए, जो नवीन से नवीन कीमोथेरेपीज़ आ रही हैं, जो इम्यूनोथेरेपीज़ आ रही हैं, जो पेनलेस और लेस साइड इफ़ेक्ट्स के साथ है। ब्लड कैंसर का ट्रीटमेंट हमारे हॉस्पिटल में होता है। बोन मैरो ट्रांसप्लांट हम लोग सक्सेसफुली करते हैं अपने हॉस्पिटल के अंदर। तो ऐसा कुछ नहीं है जो हमारे हॉस्पिटल अपने पेशेंट्स को प्रोवाइड नहीं कर रहा है। और ये सर्विसेज सिर्फ हमारे सतारा के ब्रांच में नहीं है। 2019 में हम लोग ने ये सेम सोच के साथ अपना चिपलून का सेंटर शुरू किया, जो सेम सक्सेस प्रगति के साथ आगे हमारे पेशेंट्स को ट्रीट कर रहा है। और अभी 1.5 वर्ष से हम लोग अपने पेशेंट्स को सेम स्तर की सुविधाएं यहाँ तलेगांव के सेंटर में भी दे रहे हैं। आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने तिन्हीही सेंटर्समध्ये ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरच्या म्हणजे तळेगाव पुणे झालं, सातारा झालं पश्चिम महाराष्ट्रासाठी, कोकणासाठी चिपळूण आहे, उर्वरित महाराष्ट्रासाठी तळेगाव पुणे या ठिकाणी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार खास करून कॅन्सर रुग्णांसाठी उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये अत्याधुनिक स्वरूपाचं नवीन तंत्रज्ञान म्हणजेच टोमोथेरपी ही कॅन्सर रुग्णांसाठी आता उपलब्ध आहे, ज्याद्वारे कोणतेही साईड इफेक्ट्स न होता अतिशय आरोग्यदायी स्वरूपाचे सुरक्षित उपचार, मी जरूर म्हणेन आरोग्यदायी सुरक्षित स्वरूपाचे असे कॅन्सरवरील उपचार आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर्समध्ये, जी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत। आपल्याला गेल्या काही वर्षात विविध प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आढळते, ज्याच्यामध्ये खास करून ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूचा कर्करोग आहेच, किंवा त्याच अनुषंगाने पुढे जाऊन आपल्याला विशेष करून तोंडाचा कॅन्सर, ज्याच्यामध्ये जीभ, टाळू किंवा गालाचा किंवा जबड्याचा कॅन्सर आपल्याला झालेला दिसतो, किंवा त्याच अनुषंगाने स्वरयंत्राचा कॅन्सर आहे, लॅरिंजल कॅन्सर्स आहेत, किंवा पुढे जाऊन फुफ्फुसाचा कॅन्सर आहे, लंग कॅन्सर आहे, पोटाचे विविध कर्करोग वाढलेले आढळतात, ज्याच्यामध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर म्हणजे इसोफेजियल
कॅन्सर आहेत, जठराचा कॅन्सर आहे, आतड्याचे कॅन्सर आहेत, विशेष करून कोलॉन कॅन्सरचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलेलं आढळतं. कोलोरेक्टल कॅन्सर्स आहेत ज्याच्यामध्ये संडासच्या जागेचा कॅन्सर आहे किंवा त्याच अनुषंगाने पॅनक्रियाज, लिव्हर सारखे कॅन्सर आहेत. आणि ह्याच्या पुढे जाऊन स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचं वाढलेलं आढळतं. स्तनांचा कर्करोग आहे, गर्भाशय मुखाचा कर्करोग आहे, त्याच अनुषंगाने ओव्हरीजचा कॅन्सर आहे, पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण आढळतं. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला गेल्या काही वर्षात ब्लड कॅन्सर म्हणजे रक्ताचा कर्करोग आहे, हाही जास्त वाढलेला आढळतो. पण ह्या सर्व असणाऱ्या कॅन्सरवरती आता सर्वोत्तम उपचार आपल्याला मिळणार आहेत. ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर पुणे तळेगाव या ठिकाणी, त्याच अनुषंगाने सातारा आणि चिपळूण या ठिकाणी. आणि पुढील 1 महिना मोफत शिबिर असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर गौरव जसवाल सर, तुम्ही आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन संरक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.